पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या संपूर्ण देशभरामध्ये दीपोत्सव साजरा करा असं आवाहन केलेलं आहे। उद्या अयोध्यामधल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीचं संपूर्ण प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे आणि त्याकरता संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती संपूर्ण सजलेली आहे आणि अयोध्या नगरीमध्ये रामभक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। संपूर्ण देशभरामध्ये दीपोत्सव साजरा करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन दिले। त्याचसोबत अयोध्येमध्ये सुद्धा दीपोत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण तयारी जी आहे ती आजपासूनच पूर्वसंध्येपासूनच सुरू झालेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण शरयू मातेच्या नदीच्या तटावरती आहोत, संपूर्ण घाटावरती आहोत। हा संपूर्ण नवीन घाट आहे शरयू नदीचा। या संपूर्ण घाटावरती आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने रामभक्त जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण शरयू मातेचा आशीर्वाद घेण्याकरता आणि शरयू मातेमध्ये स्नान करण्याकरता हे सर्वच भाविक जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। खरं तर ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार प्रत्येक भारतीय नागरिकाला व्हायचं, त्यामुळे सर्वच रामभक्त जे आहेत ते सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। अयोध्येमध्ये शरयू नदीच्या काठावरती जवळपास 5 लाख दिव्यांनी ही संपूर्ण उद्या शरयू नदी जी आहे ती उजाळून निघणार आहे आणि त्याकरता संपूर्ण तयारी जी आहे सध्या इथे सुरू झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिवे जे आहेत ते शरयू घाटावरती आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे संपूर्ण दिवे प्रत्येक आपण घाटावरती पाहू शकतो की अशाच असंख्य पद्धतीने सगळे दिवे जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण हा घाट आपण परिसर जो बघतोय संपूर्ण शरयू नदीचा घाट परिसर हा जवळपास 200 ते 300 मीटर पर्यंतचा हा संपूर्ण घाट परिसर आहे। हा संपूर्ण घाट परिसर उद्या संध्याकाळी 5 लाख दिव्यांनी जो आहे तो उजळून निघणार आहे आणि खऱ्या अर्थाने रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर अयोध्येमध्ये दीपोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आजपासूनच संपूर्ण शरयू नदीच्या तीरावरती होताना आपल्याला सध्या पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।